विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता तालुक्यातील डोराळे येथे समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी आपल्या खास विनोदी शैलीमध्ये इंदोरीकर महाराजांनी समाजातील विविध विषयांवर भाष्य केलं। तुकोबा रायांचा दाखला देत ज्ञानेश्वरीतील विविध अध्यायांच्या आधारे उपस्थितांना मार्गदर्शन केलं। संसार आणि परमार्थामधील फरक सांगताना आई वडिलांच्या सेवेतच खरा परमार्थ असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत वृद्धाश्रम हा शब्द आला त्या दिवशी सर्व सुशिक्षित मंडळींचा पराभव झाला असं महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं। राज्यातील वृद्धाश्रम कमी व्हावेत आणि अनाथाश्रम वाढावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक उपस्थित होते। गावातील प्रमुख ग्रामस्थांसह नवनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट आणि वैभव डांगे आणि मित्रपरिवारानं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। जन्मालो त्याचे आजी फळ झाले सध्या तुम्ही सांभाळले सत्यबाई नरसरी गंते कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते बाबलो तुका म्हणे काल आता करू न शके बोल तुम्ही सांभाळलेली संती भय नरसली खंती विठाला 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 संसारातला का सांगायचं नाही तो कुणाला नाही, सगळ्यांना नाही। माझी सून खट्याळ निघली, काय सांगायची गरज नाही। जिला सांगते तिची निघूनच गेली, मग तुझी आहे ना, सांगायची गरज। माझा मुलगा पिंडोक निघला, कुणाला सांगतो? ज्याने बापच लाईट बंद करून आणला त्याला, कारण ते सगळ्याला समान आहे। चला 6 वाक्य पहिले ऐका म्हणजे पुढे जायला। संसारातला अनुभव कुणाला का सांगायचा नाही तो प्रत्येकाला आहे, पहिलं वाक्य। दुसरं वाक्य, संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे। तुम्ही आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली ते ती तुमच्या पुरती आहे, जगाला काय फायदा? आपण बांधलेला कोटी रुपयाचा बंगला आपल्या सख्या भावाला काय फायद्याचा? एका बापाचे असून काय फायदा? आपल्या बायकोच्या घरातलं 61 तोळे सोनं आपल्या आईला काय फायद्याचं? तुकोबरायचा बाबाजी चैतन्य आले, स्वप्न पडलं, रामकृष्णारी मंत्र दिला, माझं देहावरचं महत्व कमी झालं आणि माझ्या जन्माची सफलता मला कळली, तेव्हा अभंग सुरू झाला, अभंगाला सुरुवात। दुसरं वाक्य, कीर्तन ऐकणाऱ्याला पहिली सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही। तोंड देवाने काही वाईट केलं नाही, परत नवं काढायला सुरुवात झाली आज। झोंबली मंडळी आज 11 वाजल्यापासून। पहिलं अजून कागदावचे, पहिलं अजून कागदावचे, दुसऱ्याला झोंबले लगेच। देवाने चांगलं केलं, गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला, या वर्षी त्याच्या दुप्पट तिप्पट पाऊस होणार। अभंगाच्या पहिल्यांदा सांगतो, खरबरीत बसायचं, चिंता करायची नाही, चिंता करायची नाही, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन। याचं कारण सांगतो महाराज, आजचा दिवस आपला आहे, आनंदाने घालवा। उद्याचा दिवस आपल्यासाठी असेलच असं नाही। परत वाक्य ऐका, नक्षत्र बदलेल, तिथी बदलेल, वार बदलेल, तारीख बदलेल, पण तो दिवस आपल्याला यदा कदा ते सुखाचाही असेल किंवा दुःखाचाही असेल, चांगलाही असेल किंवा वाईटही असेल, किंवा दुर्दैवाने आपण तो दिवस पाहण्यास शिकू शकत नाही, हे पाहू सुद्धा शकत कशावरून? क्षणभंगुर नाही तर तुमच्या टोटली इस्टेटची मालकी कोण होणार आहे? सून। मग एवढं ज्ञान तुम्हाला 65 वर्षात कसं आलं नाही? काय नाही ज्ञान नाही। 15 वर्षापूर्वी मुलगी जर नवऱ्याच्या घरी गेली 2 दिवस आणि परत येऊन जर चालली तर तिची आई सांगत होती, तक्रार येता कामा नाही, त्रास होऊ दे पण त्रास काढ, पुढे तुझे दिवस चांगले येतील। तक्रार घेऊन यायचं नाही, एकदा आपल्याकडे यायचंच नाही, पण यायचं असेल तर आनंदाने यायचं, तक्रार घेऊन यायचं नाही। आज आई सांगते, ह्या 2-3 वर्षापासून पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना एखादा महिना पाय सगळ्याचा अंदाज घे, पाहुणा इकडे घेऊन ये, कांदे वाटणं करीन तरी पोट भरीन, काय त्यांच्या वाचून
पण आम्ही तुझी बाजू घेणार नाही. आज आई म्हणते पाहुणा इकडे घेऊन ये आणि सांगून ठेवतो बायला म्हणलं आता लक्ष्मी यायची वेळ आहे सोमवारी. आज 25% मुलींच्या आयुष्याचं वाटलं तिच्या आईनंच केलं हे ध्यानात ठेवा. काय झालं त्यांना आरक्षण असल्यामुळे बोलता येत नाही. मूर्खांना मार्केट आल्यामुळं महिला आरक्षण म्हणजे येड्याला किंमत आणि त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही. नाही तर मुलीच्या आयुष्याशी खेळलं कोण सगळ्यात जास्त तिची आई. मुलगी जर नवरीच्या घरून बांधून आली तर आईनं तिथं थोबाड फोडलं पाहिजे. परत जा मी आहे तोपर्यंत तुझं ठीक आहे. उद्या माझ्या आयुष्यात मी संपल्यानंतर तुझ्या आयुष्याचं काय हा विचार कोणी केला पाहिजे. पण आई म्हणते घाबरू नको पाव म्हणा निघलं म्हणजे हा विनोद नाही तुम्ही ध्यानात ठेवा. आणि त्याचा परिणाम गरीब माणसाला त्रास झाला का चांगलं झाला. मुलींच्या बाबतीमध्ये आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. आठवड्यातून एकदा मुलगी हल्ली पाहिजे. आजपासून सुरुवात करा. तिला असं जवळ घ्या. तिचे कपडे बिपडे बघा. हाताळी बांगड्या आहे का बघा. केसांची स्टाईल बघा. एक भांग इतका डेंजर आला या वर्षी मला पॉप पॉप त्याला मधी खड्डा आहे पुढे झटका आहे. इकडं लसणाचा वाफ आणि इकडं कांद्याचा वाफ आणि मध्ये डोंगला आहे. मुलीचे मोबाईल तपासा. अभ्यास करा महाराज पाया पुढे सांगतो. इंग्लिशचं कीर्तन हे सध्या क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे. क्वांटिटीला खातं कोण. 99.6 मार्क आहेत पहिले आलेल्या पोराला 12वीला. मुलीला 99.6 म्हणजे किती पॉइंट कमी आहेत. 100 to 100 याला क्वालिटी म्हणायचं. क्वालिटी. इथं 48 वाजायला काय करतात येणार राहतो आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. पहिलाच प्रयत्न फेल गेला आणि त्याची आई म्हणजे असू दे 47 त्यांना ते नव्हते. मग हे असेच येडे पैदा करायचे गावाला तकलीफ करून द्यायची. येताना आईला त्रास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडीला त्रास मेला कावळ्याला त्रास. आपली मुलगी जर सेपरेट खोलीत अभ्यास करते तर 3वी शतक कशी नापास येते ती तिच्या आईला समजत नाही का. ती पुस्तकात मोबाईल ठेवून गाणी ऐकती. पुस्तकात मोबाईल ठेवून मस्त गाणी ऐकती. आई म्हणती भांडी नको घासू परीक्षा आली. तुम्ही नको धुवू परीक्षा आली. कशी काय करते. जरा घरी गेल्या मुलींचे मोबाईल तपासा. 3 सिम आहेत. व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. रिंगटोन तपासा. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो. सायलेंट असतो. सायलेंट फक्त कणतो घरात. कण